जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो ताई. हा बोल ना. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोल. कुठे आहात? घरी आहात? हो घरीच आहे. कोण आहे घरी अजून? सगळेच आहेत. हा, ते भिक्षा मागायला गेले तो अनुभव बघितला मी काल. अच्छा अच्छा. हा हा हा. तुम्ही लेट ठेवला तो. म्हणजे तो युट्यूबवर पहिले टाकला, नंतर तुमच्या स्टेटसला ठेवला ना? हो का? अच्छा अच्छा. हा हा. हा मग मी लगेच तर कधी कुठे मिळतं ग, ते कधी पोस्ट होतात. मग हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी स्टेटसला ठेवते ना. हा हा. आणि आता सध्या तर कधी ठेवतच नव्हती कधीची. अच्छा. हा ते कोणी बाई आहे ना अजून, हा. तिने आणि परत ते कोणी अजून दुसरे असंच एक अजून व्हिडिओ केला, तो दिसला काल युट्यूबला. हो का? सकाळी सकाळी येतो ना तो. आता तेच तेच बघत असल्यामुळे हो तेच लवकर हो. येते म्हणजे. बरोबर. मग मी त्याला हा. इंटरेस्ट करून ठेवला, आता ते येणारच नाही. मग नाही नाही नाही, काही असं करायचं नाही. नाही नाही, कारण कसं आहे बघा, हम्म. आता माझी जे गुगल ते जीमेल माझा SU वरून होतो ना, हा. तितक्या SUCA जसं आहे त्या सर्वांना तो दिसतो ना ताई लगेच. मी हम्म. खोललं की बरेच जणाला दिसतं ना, मग ते हो का? त्यांच्या याच्यावर वर येते ना. अच्छा, असं असतं. हा, म्हणजे आपण सतत वाजवत असल्यामुळं, पाहत असल्यामुळं बरेच SS वाल्यांना येतं ना ते. आता अच्छा. हा, तर ते इतकं हे बोलत आहे, लेकाची काय मूर्ख बाई आहे का ती? काय बोलते आता त्याच्यात ते? ती नाही घेत का पेमेंट? ती पुस्तक वाचून नाही शिकवत का? हा हा हा. हा, तर मग याचा अर्थ तुम्ही वाटेल तशी अनैतिकता पसरवाल का? असं बापरे. पुस्तक वाचून शिकवणं ते वेगळं ज्ञान आहे. हा, आणि त्याच्यात मग असे सगळे समाजातले खराब लोक येऊन पुस्तक वाचून जर टोटके सांगत असतील, तर हे कितपत योग्य आहे? हो, तेच ना. हा, आता मूर्ख. कधी पोस्ट झालाय तो? काल हो का? तिशी बोलले, सांगितलं ना मी त्यांना, नालायकांनो म्हटलं. हा. लाजा ठेवा तुम्ही जरा. हा. आणि अच्छा. किती मूर्ख आहे म्हणजे. कायच्या नावावर काय प्रकाशित होईल? आता तुमच्यामुळं प्रत्येक जण सांगते की आम्ही स्वामी सेवेत आलो. आम्ही स्वतः पण हो. स्वामी सेवेत आलो. म्हणजे आम्हाला अगोदर काही स्वामी बिमी माहित नव्हते. तर खरंय. असं जे चांगलं चांगलं प्रकाशित होते, लोकांना चांगला फायदा होतो, हे वेगळं आहे. हो. रोज असे टोटके असते का? आणि मलाही ते रोजचे येत होते, तर मग हिमालयात जाऊन साधना करावी लागली नसती. हो. इतके इतके घंटे राहून गुमनाम पद्धतनं लोकांना साधना करावी लागली नसती. असं काही झालं असतं तर खरं. रामाला वनवासात जावं लागलं नसतं, पांडवांना वनवास नसता, त्यांच्या जवळ तर कित्येक शस्त्र होते महान. हो. हा, खरंय. पण तो रोजचा लागलाय सांगायला. आणि लोकांना, ताई तुम्हाला सांगतो, इतके प्रॉब्लेम आहे म्हणजे अक्षरशः प्रॉब्लेम आले की आम्ही पण कसं रडायला लागतं माहित आहे ना. हो. आणि नाही, प्रत्येक जण ना प्रॉब्लेम आल्यावर थोडस हादरतच हा आणि लाचार होऊन जात हा की हे करू का, ते करू का. हम्म पण माझं म्हणणं आहे, तुम्ही पैसे नका देऊ ना. हा हा करू दे काय करायचं त्याला, पण आपण पैसे नका देऊ असं. हा, मी केला हा. तर मला एवढं वाईट वाटलं. म्हटलं ते कसं असते ना, की एक दोन वेळा तुम्ही त्याचा घेतला आणि त्याने बघा कसा गैरफायदा घेतला. हो. म्हणजे असंच आमच्यासोबत प्रत्येक वेळेस झालं. म्हणजे आपण चांगल्याने सपोर्ट करायला गेलो आणि गैरफायदा हम्म. होऊन बदनाम झालो आम्ही. आपल्या सौजन्याचा, आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात. फायदा घेतात हे लोक. पण स्वामी आहेत. हा स्वामी बरोबर वेळ आणतील. आता मला त्या व्यक्तीचं नाव पण घ्यायचं नाहीये हा आणि पूर्ण डिलीट करून टाकलंय. मी हम्म फक्त स्वामींना प्रार्थना करते की माझ्यामुळे जे सेवेत आले त्यांना कुठेही बुडवू नका, त्यांना कुठे धोका देऊ नका. हम्म
हेच सांगते स्वामींना, बाकी काही नको. मला आणि त्रास त्याच गोष्टीचा झाला हा की माझ्यामुळे सेवेकऱ्यांनी विश्वास ठेवला. त्या हा मी तुमच्यामुळे त्या ठेवला. हो, म्हणून मी स्वतःला फार मोठी गुन्हेगार समजते की कशा मी एखाद्या घाणेरड्या व्यक्तीला म्हणजे एवढं प्रमोट केलं, त्याला एवढं हे केलं. हा आणि एवढी घाणेरडी व्यक्ती कोणी असू शकतं. मला फसवलं, एवढं मोठं फसवलं. हम्म तरी मला बऱ्याच दादांनी जागं केलं होतं, हम्म पण स्वामींनी फारच चांगलं जागं केलं. चांगली शिक्षा दिली. हो यापुढे विश्वासच ठेवायचा बा डोळस. हो, आणि मला वैयक्तिक शिक्षाच तुम्ही दिली. पण किती जागरूक ठेवता ना, म्हणजे बिलकुल इथं जायचं नाही. हो बिलकुल तुम्ही स्वतःही खूप जागरूक करता बरं लोकांना, पण एखाद वेळेस अशी वेळ येतेच आणि ती आमच्यावर पण येते. हो, हम्म येऊ शकतं, आता काय करणार. हो, नाही तर काय. म्हणजे एवढं वाईट वाटते ना त्याचे ते अनुभव. आता मी सकाळी मग अनइंटरेस्टेड केले ते युट्यूब वरून. आता हम्म. ते दिसणार नाही, नाही तेच तेच येते. आणि एकाने खोलले की मग ते वर चालत जातं ना मग. हो हो, हा, वर येतं ते. आता मला जशी तर येतच नाही. मी ठराविकच चॅनल माझे बघत असते ना मी. हम्म आता मला ते राजू दीक्षित आहेत, हम्म ते आयुर्वेदिक याचे. अरे हम्म त्यांना ऐकलं ना, हम्म किती छान वाटतं. किती स्वतःचा अभ्यास आहे ते राजू दीक्षित आयुर्वेदिक याच्यात आहेत ते. आणि किती छोटे छोटे छान सांगतात ते, की साबणाने अंघोळ नका करू, तुमचे गुडघे दुखतात, हे दह्यामध्ये चुना टाकून घ्या. म्हणजे किती छान छान सांगतात ते पण. हो, ऐकायचो ना ताई आम्ही त्यांना पण. राजू दीक्षित ना. हा, भरपूर ऐकायचो, त्यांना ऐकायचो, तोडकरला ऐकायचो. मग हम्म. जेव्हा आपण फ्री असतो, टेन्शन नसते, तेव्हा फार आपण म्हणजे आपण कसं वागायचं हे बघत असतो. अति हो टेन्शन असलं की मग ते देवाचं बघतो ना. हो, बरोबर आहे. गेल्या वर्षीपासून तुमचं चॅनल ऑटोमॅटिक दिसायला आलं. मग तेच तेच बघत असल्यानं तेच तेच दिसते. हो, खरंय. बाकी येत नाही ना, म्हणजे ज्यांना आपण सबस्क्राईब केलं नाही ते येत हो नाही ना. हो, खरंय. हा, असं. हम्म. आणि ऊन काय तापते ताई, भरपूर ऊन आहे. अरे डेंजर ऊन आहे आता, खूपच ऊन आहे. हा, अक्षरशः तर झळा येतात सारख्या शाळेमध्ये तर. अच्छा. आणि तो कोणी पुरस्कार दिला ताई तुमच्या माईंना? इथे ठाण्याला दिलाय ठाण्याला. आता कोणी दिलं ते काही कल्पना नाही बरं का, हा, पण मला मिळाला तो गव्हर्नमेंटने दिला. तुम्हाला कोणता दिला? का, तुला माहित नाही? ते स्टेटसवर तुम्ही होते की माई होती? माई तर आहेच, माईला मिळाला आता तो दुर्गा पुरस्कार. हा, दुर्गा आणि माहित ना. हा, तुम्हाला भेटलं तो नाही माहिती मला. नाही का? नाही. हा, मी पाठवेल तुला. तुम्हाला कोणता भेटला? हे शाळेमध्ये जे मुलांचं सगळं घेते ना, हा हा हा. त्याच्याबद्दल. आणि पुरस्काराचं नाव? मी फोटो पाठवेल तुला त्याचा. म्हणजे बर. ते मी जे सगळे उपक्रम घेते ना मुलांचे, हा, तर त्याबद्दल सरकारतर्फे तो गव्हर्नमेंटचा आहे. गव्हर्नमेंट देत नाही ताई असं. हो, गव्हर्नमेंट कोणाला पण देत नाही, खरंय. हम्म मला माहिती आहे ना. असं आता मला साधा तो 1,11,000साठी किती पापड बेला लागले. आणि हो, मग म्हणते 50,000 देतो. बरोबर आहे. आणि फार मोठा कार्यक्रम होता ताई तो. 1 कोटीचा तर पेंडॉल होता. हो ना. नितीन गडकरी येणार होते, सुप्रिया सुळे, पण हो झाला नाही, मनमोहन सिंग वारले म्हणून. हो हो हो. हा, म्हणजे रद्दच करून टाकला. मला असं सहज बोलली मी हसता हसता की एवढा पुरस्कार रद्द करा. सहज बोलली पण झाला. असं नाही हम्म. आपल्यामुळे झाला तो योगायोग असेल. स्वामी आहेत. हा, स्वामी सगळ्या आहे. गोष्टीला स्वामी आहेत. आहेत. आणि आता मला 2 तारखेला नाही का हे ग्राम गौरव पुरस्कार भेटला. अरे वा, हा, 2 बघ तारखेला. किती छान. आणि तो कुठे भेटला? नागपूर जिल्ह्यामध्ये. मी अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो. हा नागपूर जिल्ह्यामध्ये कडमेश्वर म्हणून गाव आहे. हा, तिथे ते भगतसिंग, ते राजगुरू वगैरे येऊन राहिलेले आहेत. हो किंवा हो तुकडोजी महाराज माहिती आहे ना तुम्हाला? हो हो.
तुकडोजी महाराजांनी चळवळ तिथूनच पेटवलेली आहे. ज्या काळात सर्वांना 1942 साली सर्व मोठमोठ्या कार्यकर्त्यांना जेल झालं ना, त्यावेळेस तुकडोजी महाराजांनी तिथून म्हणजे सगळे तर तुम्ही जेलमध्ये टाकाल, पण झाड झुडपं कंकड हे भाले बिचवे होऊन बा तुमचं हे करतील म्हणून लोक पेटवले. आणि मग लोकांनी ते इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणजे 22 पोलिसांची चौकीत जाळली नाही का. हो हो तर त्यानंतर तुकडोजी महाराजांनाही जेल झाली की हा धोतरवाला असं काही करू शकतोय. हा, तर तिथे लहानोजी महाराज माहितीये का टाकरखेडचे. हो हो माहितीये. लहानोजी महाराजांना प्रचंड त्रास दिला जनतेने, म्हणजे अक्षरशः फाशीपर्यंत नाही का. तर सज्जनांना त्रास देतेच, तर त्यांचं पण ट्रस्ट आहे आणि गुरुदेव सेवा मंडळ पण आहे आणि ढोल ताशा ध्वज पथक असं 100 मुलींचं हे आहे तिथे पथक आहे. आणि ते निर्व्यसनी म्हणजे एक सचिन महाराज काळे म्हणून आहे राष्ट्रीय प्रबोधनकार, ते निर्व्यसनी युवा युवक घडवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे. म्हणजे ते तसे प्रबोधन करते. तर त्यासाठी ते एका वर्षात 7 जणाला पुरस्कार देते, त्यात एक महिला असते. तर आमचा नंबर तिथे 2 वर्षापासून त्यांना माहित होतं, पण म्हणजे ते आपल्याला मागत नाही काही, ते सुचवते की कुणाला द्यायचं, ते लक्ष ठेवते. तर 2 वर्षापूर्वी एक शिक्षिका माझ्या घरी आली, त्या कडमेश्वरची. हा, आणि आली आणि पाहिलं त्यांनी माझ्या घरच्या ट्रॉफ्या वगैरे, काही बोलली नाही. पण मग 2 वर्षापासून तिने नाव सुचवलं, तर त्यांच्याजवळ दुसरी महिला असेल. या वर्षी 4 महिन्यापूर्वी मला फोन आला की आम्ही तुम्हाला देऊ. आपल्याला काही मागत नाही, माहिती नाही मागत, सगळी माहिती तेच कलेक्ट करते. हो का. हा, म्हणजे जसं जनरली आपल्याला मागतात ना बुकलेट बरेच लोक. मग मला ना तसे पुरस्कार नाही आवडत की तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती द्या मग आम्ही पुरस्कार देऊ. तुम्ही काढा माहिती, आमचं काय आहे समाजात स्थान, आम्ही काय कर्म करतो, आणि मग तुम्ही द्यायचं असेल तर द्यायचं. तर ते त्याची आपल्याला अपेक्षा पण नाहीये, असं अपेक्षा पण नाहीये. तर तसं केलं त्यांनी. आणि मग छान ग्राम गौरव पुरस्कार तिथे भेटला. तर तिथे आळंदीचे महाराज होते, मोजरी संस्थान जे आहे तुकडोजींचं तिथले होते. बरेच जण मला बोलायलाही लावलं तिथे. आणि मी पहिले सांगितलं की मला काही बोलता येत नाही बाबा, मी वक्ता नाही. तर ते ना वाटलं ही खरंच काय बोलणार, म्हणजे पहिल्यांदा वाटलं की शेतकरी पोरगी काय बोलणार बा. नंतर बोलले तर ते तिथे 2 म्हणजे रेल्वे मधले कर्मचारी होते, त्यांचाही सत्कार होता. तर ते हिंदीत बोलायचे. ते बोलले की दीदी तुमने तो बोल दिया कि मुझे कुछ भाषण देना नहीं आता, हम वक्ता नहीं है, लेकिन बात तो इतने अच्छे से कर लेती, वो दिल को छू लेती है, असं ते. और आपने तो बता भी दिया हमसे टकराना मत. असे बोलले. ते वाटलं अरे बापरे, छान बोलते ग तू, किती छान बोलते. मी तुझं शेअरच करणार आहे. खूप छान बोलते तू. रेकॉर्ड केलं का तुम्ही? हो. अरे बापरे. आणि अरे नाही, मी रेकॉर्ड केलं का म्हणजे काय, माझ्या ह्याच्यात ऑटोमॅटिकच होता ना रेकॉर्ड. अच्छा अच्छा. हा, करा. आणि आता ते तुम्हाला माहिती आहे का, 16 मार्चला मला हे पण पुरस्कार भेटला, सावित्री जिजाऊ पुरस्कार. अरे वा. मग तू काय सांगितलंच नाही, ते फोटो पण नाही पाठवले मला. हा, तुम्ही फार बिझी असता ना, म्हणून नाही पाठवल्या. सावित्री जिजाऊ पुरस्कार हा ऍडव्होकेट शैलजा मोडक म्हणून आहे, आणि त्यांचं म्हणजे बरंच मोठं आहे. काय आहे बाबा, शिवपूर्तीस प्रतिष्ठान आहे. तर हा, मग त्यात ते 8 महिलांना देतात पुरस्कार. अच्छा. हा, म्हणजे प्रत्येक वर्षी. तर माझा नंबर हा 2 वर्षापासून होता त्यांच्याकडे, आणि त्या बोलले की देऊ म्हणून. आणि या वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला लावला त्यांनी, म्हणजे जी नवरात्री असते आपली कोणती, आताचं नवरात्र नाही, ते हिवाळ्यातलं. अच्छा अच्छा. हा हा हा. त्या पहिल्या दिवसाला त्यांनी आमचा लेख वगैरे लावला. त्यांना बऱ्याच फोन आले की या कोण मुली आहेत म्हणून. त्यांच्या लेखवरून आमच्यावर कविता वगैरे बऱ्याच झाल्या. बरेच जणांचे मलाही फोन आले, कारण त्यांनी नंबरच दिले होते आमचे. आणि मग त्या 8 महिलांमध्ये अशा पण महिला होत्या की ज्या एव्हरेस्ट चढणाऱ्या आहेत, किंवा आळंदीच्या ग्रामीण रुग्णालय, म्हणजे मोठं रुग्णालय असं आळंदीला जसं, अशा अधीक्षक आहेत, काही शिक्षिका आहेत 2-4 विषयात PhD झालेल्या, अशा बऱ्याच होत्या. आणि मग आम्ही दोघी बहिणी गेलो तिथे. ओ माय गॉड, विचारू नका ताई, एवढं घाबरलो होतो, कारण बरेच प्रसंग इकडे घडलेले होते, मी तुम्हाला बोलले त्याबद्दल. आणि तिथे घाबरलो. वाट पाहत होते ते आम्ही काही, आता आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 20 घंटे होऊन जाते, म्हणजे 22 घंट्याने आम्ही तिथे पोहोचतोय. आणि मग त्यांनी काय केलं की आम्हाला विचारलं तुम्ही फ्रेश वगैरे होऊन आले का. म्हटलं नाही, सरळ रेल्वे स्टेशन वरून इथे आलो घरी. तर
त्यांनी मग आम्हाला फ्रेश व्हायसाठी नेलं. आणि आता आम्ही फार ऍडव्हान्स नाही ना, म्हणजे हो टेक्नॉलॉजी हो मध्ये. आमचं सगळं साधं सरळ, आमच्या बाथरूमचे नळ पण साधे असते. तर हा. आम्हाला तिथे आंघोळीसाठी पाणी पण घेता येत नव्हतं. ते नळ आई ग. सगळे आत्ताचे ऍडव्हान्स. हा, ऍडव्हान्स परत आम्ही झालं. त्यांना बोलायला गेलो की हे नळ चालू होत नाही तुमच्या बाथरूम मधले. हा मग त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं असं असं करा, हे असे चालू होते. फ्रेश वगैरे झालो आणि हा मग कार्यक्रमात बसलो. आणि त्या महिला सगळ्या इतक्या हे दिसायच्या ना ताई, मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही आमची हाईट पाहिली, अगदी छोटी छोटी. हो आणि अगदी त्या उंच पुऱ्या, आणि त्यांचे कपडे बिपडे ब्रँडेड, हा. आणि इतक्या सगळ्या अशा. आणि आम्ही म्हणायचो दोघे, अरे बापरे आपण कुठं आलो. आणि सगळ्या त्या 2-4 विषयात पीएचडी केलेल्या, असं केलेल्या. म्हटलं आपला कुठे नंबर लागेल बाबा इथे. हा पण आमचा नंबर शेवटी होता ना, 7व्या नंबरवर आमचा सत्कार होता. पण हा अक्षरशः तुम्हाला सांगतो की आमची जी इंट्रोडक्शन दिली त्यांनी हा. सत्कारामध्ये, तर सगळ्या महिलांनी मग नंतर उभं राहून आमचा सत्कार केला. ओ, हा. किती स- छान ग, किती मस्त वाटतं. हा, सगळ्यांनी. आणि मग त्यांनी सांगितलं, त्या मोळक मॅडमनी, की मी नेहमी अशी म्हणतो ना की सत्कार एका बहिणीचा नका ठेवू. हा भले एक सत्कार द्या तुम्ही, म्हणजे एक ट्रॉफी द्या, एकच शॉल द्या, पण हो दोघीला द्या. म्हणजे हा कार्य हा. दोघी मिळून आहे ना, आमचा अपमान नका बरोबर करू एकीचा. बरोबर हा, बरोबर. तर असं मी त्यांना पण अशी म्हणायची ना, की बरेच लोक असं करतात, एकीच नाव घेते, जसं माझं हो घेईल, मग हो मंगलाचं योगदान नाही का असं. बरोबर. तर मग त्यांच्या त्यांनी एकच शॉल दिली. हम्म. त्या बोलल्या पण की मी एकच शॉल दिली. आणि मग दोघीसाठी ड्रेस आणले. हा 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 छान ड्रेस दिले दोघींना. आणि मग मला बोलायला पण लावलं तिथे. हा. तर मी अशी सविस्तर बोलत गेली की बाबा, तुमचे बाकी लोकांसारखा माझा काही अभ्यास वगैरे नाही, मी कुठल्या विषयात पीएचडी वगैरे केलेल्या नाहीत, आणि फार काही नाही, पण अरे पण नुसता. तुझं वाचन चांगलं आहे, त्यामुळेच तर तू इतकं सगळ्या गोष्टीवर चौफेर बोलू शकते. आणि हा कसं असतं, वाचनानेच माणूस प्रगल्भ होतो. हा आणि त्या ज्ञानाचं तेज तुमच्या चेहऱ्यावरही झळकतं आणि हा. तुमच्या बोलण्यातही झळकतं. तुम्हाला मग काय फार लोकांना ओरडून आणि विरडून सांगायची किंवा फार मोठा आवाज करून सांगायची गरज नसते. नाही नाही. शब्दांची फेक तुमच्या त्या याच्यातनच कळते. हा हा, हो हा, ते. ते ज्ञान असतं ना. ते तुझं आणि वाचन खूप छान आहे. मग मी तिथे बोलली. सगळ्यांपेक्षा मला जास्त वेळ गेला. हा आणि माहितीये का तिथे प्रमुख पाहुणे कोण होते? स्वाती देशमुख. ह्या हम्म 4000 प्रयोग केले यांनी नाटकांचे. कोणत्या? हम्म. रायगडाला जेव्हा जाग येते. हो, अच्छा, त्या होत्या. त्या होत्या. तुम्ही ओळखता त्यांना? म्हणजे मी पाहिलेलं नाहीये, पण हा, नाव मोठं आहे ते. नाव मोठं आहे. त्या होत्या. आणि महानगरपालिकेचे विभागीय आयुक्त होते मोडक. म्हणजे ते अच्छा, हा हा. एवढे मोठे आयुक्त. हम्म आणि एक एव्हरेस्ट वीर होते. त्यांचं नाव आत्ता मला हल्ली आठवणार नाही, पण आहे ते होते. हा तर तर मग मी बोलली आणि मी माझा संघर्ष सांगितला असा हा सरळ साध्या भाषेमध्ये. तर बऱ्याच जणी हा. रेकॉर्ड करायला लागल्या हम्म आणि मी सविस्तरपणे बोलायला लागली. हम्म आणि नंतर माझं जेव्हा संपलं आणि मी म्हटलंय बुवा की अशा क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो जिथे हा आम्हाला कोणी विचारत नाही, पण आमच्या वाचून तुमचं काही भागत पण नाही ना, म्हणजे हा हा. शेतकरी क्षेत्र. तर बरोबर. अशा क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. आणि बरेच वेळा तुम्हाला असंही वाटत असेल ना की हॅलो, हा, बोल ना बोल. की ऐकते, ह्या इतकी छान पोरी. बोलते तू हा, की ऐकत राहते मी. हा. हा तर ह्या क्षेत्रामध्ये ह्या पोरी कशा काय आल्या? हा. तर म्हणजे सगळ्यांना वाटते ना, शिक्षकाला वाटते आपलं पण बाळ शिक्षक झालं पाहिजे, किंवा बरोबर आहे, डॉक्टरला वाटते बरोबर. डॉक्टर झालं पाहिजे, अगदी. तर इंजिनियरला वाटते इंजिनियरला झालं पाहिजे. तसं मला अगदी ह्या क्षेत्रामध्ये यायचंच नव्हतं. मी पण लहानपणापासून नोकरीवाले लोक पाहिले, म्हणजे आणि तू अभ्यासू होती, एवढं हा, शिक्षण झालंय. शिक्षण झालंय. तर जे हा, तेच तर. सुटेड बुटेड कोटेड नेटेड टाईट अप टू डेट दिसतात ना लोक, त्यांचं नोकरीवाले, त्यांचं मला फार अट्रॅक्शन होतं. हा. आणि मलाही नोकरीवर जायचं होतं. तर त्यांना वाटलं बातमी दम आहे यारीस की बऱ्यापैकी बोलते. आणि मी ओरिजिनल बोलली, म्हणजे मला काही ओढून हो, तर हा जे तुला काय शब्द. असं लिहून
ते भाषण करायची गरज नाही, कारण तुझं ते अनुभवाचं शिक्षण आहे ना. हा नाही, लिहून बिहून तर सोडा, पण 24 घंट्यापासून पोटात अन्नही नव्हतं. आई ग. हा म्हणजे इथून निघालो केव्हा, शेतातून आलो, सगळी धावपळ नाही का. तर हो. मग सगळ्यांनी रेकॉर्ड केलं आणि मग माझं संपलं बोलणं. बऱ्याच जणींना तर रडाई आला. माझं संपलं बोलणं, तर हम्म. प्रत्येक जणीनं माझ्या हातात हात घेतला मी तिथून जाईपर्यंत, बर. की बापरे किती छान बोलते ग, हं. किती छान बोलते, असं प्रत्येकीने घेतलं. बरोबर बरोबर. हा आणि त्या ज्या होत्या ना, त्या मोडक मॅडम, ज्यांनी ज्यांनी बोलावलं, त्यांचे मिस्टर पण लिफ्टमधून आम्हाला खाली आणताना खूप छान बोलते तू. मला बोलले, म्हटलं सर बोलणं नाही, हे तर आता संघर्ष आहे, तो ऑटोमॅटिक निघतोय. अगदी. आणि हा आणि जोपर्यंत माझ्या तोंडातून निघते मी बोलत जाते, मग मी थकली की बोलणं थांबवते, बाकी राहिलेलं असो, काही पण राहिलेलं असो. असं. किती आणि मग छान. जेवण करायला खाली आलो आणि जेवण करायला खाली आल्यानंतर सगळ्या महिलांचं नाही का चालू झालं, तुझं वय किती, हा. तुझं वय किती. तर मी एका महिलेला म्हटलं वय वाढतच जाणार ना आता आमचं, नाही का, अगदी अगदी. तुमचंही वाढते आणि आपलंही वाढते, रोज एक नवीन दिवस बरोबर. निघतो आणि वय, तरी सांग ना वय किती. शेवटी म्हटलं त्यांना अं, नाही सांगायचं जास्त करून. नदीचं मूळ, ऋषीचं खोड आणि मुलीचं वय आणि माणसाचा पगार विचारू नये. हा. किती छान ग. असं. किती हं. गोड आहेस तू. किती हां, मस्त तर बोलते. असं म्हटलं आणि सगळ्यांना हसायला, म्हणजे त्यांना हं. जाणवलं पोरी खेड्यातून आल्या तरी मुळातच हुशार आहे. हा. ओह माय गॉड. आणि मज्जा आली. म्हणजे बरं वाटलं तिथून आल्यावर. एवढा मोठा म्हणजे सावित्री जिजाऊ पुरस्कार खूप मोठा होता, पण मोठा होता. सगळ्यांचं खरंय. हां, मागे त्या पण आधी आमच्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळाला. अरे बापरे! हो. हं, पण कसं मी ह्या गोष्टींचा काही जास्त प्रसार करत नाही, कारण हं, आपण कर्म करत राहायचे हे माझं पहिलं कर्तव्य आहे. हां, आणि कसं आहे, जर असेलच कोणी अगदी त्याची परिस्थिती, त्याला वर आणायचा प्रयत्न करायचा, पण आपल्याला जर कोणी फसवलं तर हां. त्याची खोड पण मोडायला सोडत नाही मी. अगदी खरं आहे. हम्म. आणि आता पण आम्हाला म्हणजे इतके पुरस्कार वगैरे भेटूनही इतकं बदनाम करायचा प्रयत्न केला जातो ना ताई, माझ्या तर कायम हे लक्षात असते की हम्म. सूर्याच्या उन्हानं समुद्र काही आटत नाही. अगदी अगदी हा खरं. म्हणजे आणि काही एवढं सोपं आहे का ते कोणी येऊन बदनाम करणं? एका दिवसात कमावलेलं असते का ते आपलं? हो खरंय. इतकी तपश्चर्या लागते ना ताई त्याला, प्रत्येक गोष्टी आणि तावून सुलाखून निघणं प्रत्येक हा. गोष्टीमध्येच. हा तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही. आणि आपण आहोतच ना मुळात असं, की आचार विचार आणि मग प्रचार करतोय. म्हणजे पहिले आपण हा. आचरणात आणतो, मग विचार सांगतो आणि मग त्याचा मग प्रचार होतोय. करतो. अगदी हां. अगदी. आणि लोक ना पहिले प्रचार करतात, आचरणात तर अजिबात आणत नाही, विचार तर डोक्यात नाही. येत नाही त्यांच्या. खरंय. तर हे शक्य नसतंय बाबा. अगदी खरंय. हां, असं असं झालं सगळं. आणि या चालेल. आधी चल हां. मग. हो आता ताई, हो. तुमचं श्री आटोपलं स्वामी समर्थ. सगळं? नाही, आता शेतात जाणार होतो. आज रामनवमी आहे हा. आणि मग पूजा वगैरे. मग माझ्या लक्षात आलं की रविवार आहे, तुम्हाला फोन करून बघावं बा. हा 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 हा. हां, तर हो. मग एक फोन तेच करून आज घेतला आणि तुम्ही मस्त लगेच दिवस आहे रामनवमीचा. हां. सगळ्यांना अशी रामासारखी बुद्धी मिळो. नाही, मग रामासारखी त्याग बुद्धी बुद्धी मिळाली ना ताई, तर त्याग. कुणावर नाही कुणावर अन्याय होतोय. जसा सीतेवर झाला आहे. सीतेवर झाला. पण हां, त्याग भावना स्वतःच पण त्यांचं किती अ, मोठा त्याग आहे ना रामांचा पण. असं हां. थोडी आहे की म्हणजे हं, अन्याय जरी झाला, पण हं. कसं असतं, कोण, हे बघ, एकाचा त्याग होतो ना, तर कोणासाठी कोणावर तरी काहीतरी सहन करावंच लागतं. हं, आता मी कुठेतरी एखाद्या व्यक्तीचं भलं करायला गेले, हं. तर त्या व्यक्तीमुळे मी माझ्या पण पायावर थोडासा मी दगडच मारून घेतला, असं होऊ शकतं ना. असं होतंय ना, तर असं होणार बघा ताई. म्हणजे काय हम्म. असते, की प्रत्येक माणसाबद्दल एकदम आपण काही ते बरं, आपण शंकरजी काय देव नाही. देव नाही. हम्म. आणि प्रत्येक माणसाबद्दल काही आपल्याला अशी सविस्तर माहिती नसते आणि लोक आहेत ना, केसाने सुद्धा गळा कापतात, म्हणजे गणवायलाच निघते. हो. हां. आणि भरोसा आपण चांगल्यापणाने करतो, याचा अर्थ तो समोरचा दोषी आहे. त्याचं काही विशेष हो. आपण लावून घ्यायचं नाही मनाला. खरंय. ते हं. माझं सौजन्य, माझा चांगुलपणाच मला नडला. हं. पण आयुष्यात मोठी शीख देऊन गेलं. असा कधीच अनुभव आला नव्हता. हां. हम्म.
जाऊ हो दे, नाही, पुढली स्वामींचीच पुढली इच्छा. पुढली पुढली पिढी ताई फार शार्प आहे, शातीर आहे. हा, लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे ह्या. खरंय. आम्ही अशा बऱ्याच वेळेस शिकत असतो, म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवातून शिकून तर आम्ही स्वतः सावध होतो, पण बरोबर. तरीही बरेच वेळा अंगावर येते गोष्टी, जसे मागे पण खरंय, अनुभव दिलेले खरंय, आहे. खरंय. तर हो. हे होणारच आहे, काही लोड नाही घ्यायचं या होणारच आहे, गोष्टीचं. होणार आहे, खरंय. आता आता पण हा, मग तुम्ही अनुभव देणार तर हा कधी येणार? मी हा अर्जंट करेल. अर्जंट करा. आणि काही लोड नका घेऊ ताई. हा, मंगला म्हणते हे अनुभव ऐकतच ये नका, मला ऐकूच नाही दिला. ही नाही का ताई, सतत ऐकते. म्हटलं हिला कशाला ऐकते ग, बाकी लोक ऐकतील ना तुझ्यामुळे, आणि चुकीच्या गोष्टीचा प्रसार होऊ नये. हो ने, अगदी कसं हा, बोलली. इतकंच प्रसार करायचा आहे तर चांगल्या बऱ्याच गोष्टी आहे. अगदी बरोबर आहे. नाही, काही तोडगे असते, जसं आपण म्हणतो दृष्ट काढणं, हे एक प्रकारचा तोडगाच आहे. हा, पण यानं कसं हे होते, काही असते तर आपण शनिवार मंगळवारीच करतो, प्रत्येक दिवसाचे तोडगे नसते ताई. पण प्रत्येक दिवसाचे नसतात. मला हे सांगितलं होतं आधी पण हा एका चांगल्या जाणकार व्यक्तीने, हा की म्हणजे समजवलं होतं हा त्यांनी, की तुम्ही हे टाकू नका ताई, हा शोभत नाहीये तुम्हाला ते. सोबत नाही. हा. हा, हम्म मग मला तेव्हाच मग माझ्या डोक्यात आलं, की हम्म ह्या व्यक्तीला आपण सांगावं की तुमचं तुम्ही करा. पण हम्म मी असं काही केलं नाही की हे चुकीचं आहे किंवा काय, असं मी कोणालाच काही बोलली नाही. हम्म फक्त त्या व्यक्तीला समजावून सांगितलं की तुमचा तुम्ही वेगळा मार्ग काढा, हम्म मला हे शोभत नाही, हे बरोबर वाटलं मला. हम्म पण ते काही लोक काय, आता त्या बाबतीत मी बोलतच नाही, जाऊ दे. नाही नाही. आणि ते घुगे दादा आहेत ना, नामदेवराव घुगे, हा 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 त्यांचे बरेच फोन आले. मी गुरुवारला आली ना परत, म्हणजे पुरस्कार घेऊन, हा हा हा. त्यावेळेस बरेच, आणि मी त्यांना सांगत होते आम्ही पोहोचलोय असं. हम्म. तर मग तरी त्यांचे बरेच, म्हटलं दादा काय म्हणता तुम्ही, म्हणे ताई तू बऱ्याच दिवसा फोन केला नाही वगैरे. म्हटलं नाही, असं काही नाही बाबा, फक्त बिझी होते आणि काही अंशी डिस्टर्ब पण होती ना. काही हा. गोष्टी सरळ अंगावर येते तर माणसाला त्या ते भेटले एक का हाती. तुला तिकडे? अ? अ? भेटले का ते दादा? नाही भेटले नाही, त्यांनी फोन केला. अच्छा अच्छा, हा हा. हा, तर एक हाती पेलावं लागते ना, तर त्याच्यामुळे वेळ जातोय त्यामध्ये. बरोबर, खरंय. गडबड असलं तर वेगळ्या गोष्टी असतात. आणि मग त्यांनी त्यांच्या भावाचा वगैरे नंबर दिला, त्यांचे भाऊ पण बोलले आमच्याशी परवा. अरे वा, त्या हा, बाबांकडे पण गेलेले का तुम्ही? नाही नाही तर ना, इथून जातो म्हटलं ना, तर एक दिवस जायला आणि एक दिवस यायला लागते. माहूरगड लांब आहे का तिथून? माहूरगड लांब आहे इथून, आणि आम्हाला जायचंच आहे. जशी आता मी गाणगापूरला गेली ना, तर हम्म. मला माहूरला पण जायचं आहे. पण जाईल केव्हा हा प्रश्न पडतो, कारण मग 3 दिवस जाते. बरोबर बरोबर. हा, तर त्यांचे भाऊ पण बोलले मला की आहे व्यवस्थित, चांगली फॅमिली वगैरे, चांगले लोक आहेत ते. हम्म. म्हणजे त्यांच्या म्हणजे इत्तंभूत सगळ्या वागणुकीवरून, त्यांच्या बोलण्यावरून फार चांगले हो लोक आहेत. हो हो. फार त्यांची चांगले. सुनबाई वगैरे पण आहे त्यांना. हा, तर हा, मोठे आहेत त्यांना ते. दादांना स्वतःही सुना मुलं आहेत. हो. पण त्यांची जी भाऊसून आहेत, म्हणजे लहान भावाची मिसेस वगैरे, हा हा. त्या लहान भावांचा मुलगा, तर हे सगळे व्हिडिओ कॉलवर बोलले माझ्याशी. अरे वा. हा, तर नाही, परवा. छान आहे, त्यांची मिसेस वगैरे पण छान आहे एकदम. हा, तर छान आहेत ते लोक, कष्टाळू, प्रचंड कष्टाळू आहेत ताई. आणि कसं आहे, तुम्ही हा. जेव्हा सगळ्या त्या कौटुंबिक याच्याशी तो ओळख होते ना, हम्म तेव्हा हे बघ, काही माणसं कसे कुटुंबाचं पुढे दाखवत नाही काही, हम्म मग ते लबाड. हम्म हा, पण हे कसं सगळं कुटुंब समोर येतं, त्याला काही घाबरायचंच काम नसतं ना. नाही, त्यांना काही घाबरायचं काम हा, नाही. त्यांची पूर्ण फॅमिली आपल्याला माहिती असते हा सगळं, मग काही घाबरायचं काम नाही. हा, आणि मग ही मंगला बोलली त्या दादांना, तुमच्याकडे गहू चांगला झाला, मला द्याल थोडे. ते दादा बोलले या तुम्ही, मी तुम्हाला कट्टाच देतो, फक्त न्यायची सोय बघ जा. नाही, किती छान आहे. छान. एखादं म्हणजे बरेच लोक आहेत ना ताई, हम्म. अशा स्वामी सेवेतून आपल्याला खूप चांगले भेटते. म्हणजे हा, आपल्याला काही हे बघ, त्यांचा आधार नाही, पण मानसिक आधार, आणि आहे वो मानसिक असं कोणीतरी. आधार, हा, हा, खरंय. बऱ्याच आणि फॅमिली अशा मग चांगल्या जुळलेल्या आहेत. हा बरोबर आहे, खरंय. हा, आणि ते तांदळामध्ये एखादा खडा निघू शकतो, निघू शकतो. पण हा बाकी तर तांदूळ आपल्याला खायचाच आहे. आणि एवढे सगळे चांगले लोक आहेत आपल्या बरोबर, हा, तर त्या एखाद्या खड्याने काही बिघडत नाही, त्याला बाजूला काढून टाकायचं. काढून टाकायचं. आणि केंजेळे दादामुळे ज्या 2 ताईची माझी ओळख झाली, त्यांचे नंबर वगैरे आहे, हा तर मी जास्त डिस्टर्ब असली की त्यांना बोलतो ना, त्या राणी हा ताईला हा वगैरे, हा. इतक्या चांगल्या पद्धतीनं समजावून सांगते त्या.
अरे ताई. वा. हे म्हणजे त्यांचं बघा, त्यांचं वाचन आहेत म्हणजे देवाप्रती गुरुचरित्र वाचन हे आहे. खरंय तर खरंय. त्या इतक्या चांगल्याने समजावून सांगतात मला. ती अर्चना ताई, हैराणी ताई आहे. म्हणजे असे लोक जर आपल्याशी जुडले ना ताई, तर आपलं कोणी असं बालबाका नाही करू शकत. कसं बोलली. तर असे खूप लोक, छान. आणि मला बरं वाटते ना स्वामी सेवेतून असे लोकांशी आपले हो संबंध आले. हो हो. खूप छान, बरं म्हणजे चल. खूप छान झालंय. मी शेअर करते. हो ताई, हो ताई. आणि परत तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आणि अख्ख्या स्वामी सेवेकरांना माझा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, माझ्या पण सर्व सेवेकरांना खूप खूप रामनवमीच्या शुभेच्छा. ओके. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.